हॅलो, गुड आफ्टरनून एव्हरीवन. लास्ट लेक्चरला आपण ट्रान्सफर प्राइसिंगचा जो चॅप्टर आहे तो स्टार्ट केला होता. आता याच्यामध्ये आपण पाहणार आहोत कॉस्ट ट्रान्सफर प्राइसिंग इज फर्दर डिवायडेड इन टू. कॉस्ट ट्रान्सफर प्राइसिंग जे आहे ते त्याची ते कशा पद्धतीने डिवाइड केले जातात, कोणकोणते टाईप्स आहेत त्याचे. सो फर्स्ट वन आहे त्याच्यातला व्हेरिएबल कॉस्ट. व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे काय? इन दिस मेथड ओनली व्हेरिएबल कॉस्ट पोर्शन इज टेकन इन टू कन्सिडरेशन फॉर डिटरमाइनिंग द ट्रान्सफर प्राइस बाय इग्नोरिंग द फिक्स कॉस्ट. आता फिक्स कॉस्ट इग्नोर करण्यासाठी या ठिकाणी फक्त काय केलं जातं, तर व्हेरिएबल कॉस्ट जो काही पोर्शन असेल तेवढंच फक्त कन्सिडर केलं जातं, म्हणून याला कॉस्ट ट्रान्सफर प्राइसिंग असं म्हटलं जातं. देन नेक्स्ट वन येतं ॲक्च्युअल फुल कॉस्ट किंवा ॲन्युअल टोटल कॉस्ट किंवा ॲब्झॉर्प्शन कॉस्ट. दिस कन्सेप्ट रिलीज on recovery of full cost of production of selling division. Full cost includes both variable as well as fixed cost. याच्यामध्ये फुल कॉस्टमध्ये त्याचा मिनिंग दिलेला आहे की या ठिकाणी व्हेरिएबल कॉस्ट ॲज वेल एज फिक्स कॉस्ट अशा दोन्ही कॉस्ट काय केल्या जातात इथे कन्सिडर केल्या जातात. त्याच्यामुळे याला काय म्हटलं तर फुल कॉस्ट किंवा ॲक्च्युअल कॉस्ट किंवा ॲब्झॉर्प्शन कॉस्ट. त्याच्यानंतर फुल कॉस्ट प्लस प्राइसिंग. थर्ड कोणतं आहे हे डिवाइड फुल कॉस्ट प्लस प्राइसिंग. फुल कॉस्ट प्लस प्राइसिंग मध्ये काय आठवत, अंडर दिस मेथड सेलिंग युनिट इज अलाउड टू रिकवर full cost of sales plus some markup or an allowance for profit. This allowance is either expressed as a percentage on capital employed or cost of sales. Under this method, profit performance of each unit is measurable and efficiency can be reasonably determined. काय म्हटलं, under this method, selling unit is allowed to recover full cost of sales plus some markup or an allowance of for profit. याच्यामध्ये प्रॉफिट सुद्धा कॅल्क्युलेट केलं जातं. दिस अलाउन्स इज आयदर एक्सप्रेस ॲज अ पर्सेंटेज ऑफ कॅपिटल एम्प्लॉयड. प्लस याच्यावरती जो काही अलाउन्स मिळाला जातो तो सुद्धा कॅल्क्युलेट केला जातो. तो ॲज अ कॅपिटल एम्प्लॉयड एक्सप्रेस ॲज अ पर्सेंटेज ऑफ कॅपिटल एम्प्लॉयड म्हणून तो कॅल्क्युलेट केला जातो किंवा कॉस्ट ऑफ सेल्स म्हणून त्याला कॅल्क्युलेट केला जातो. अंडर दिस मेथड प्रॉफिट परफॉर्मन्स ऑफ इच युनिट इज मेजरेबल. प्रत्येक युनिटचा प्रॉफिट परफॉर्मन्स जो आहे तो या मेथडमध्ये कॅल्क्युलेट केला जातो. देन येतं स्टँडर्ड कॉस्ट. मग स्टँडर्ड कॉस्टमध्ये काय येतं, द मेथड मेन्शन अबाउट डू नॉट इनकरेज द सेलिंग डिव्हिजन टू कंट्रोल कॉस्ट. ॲज सच द ट्रान्सफर प्राइस विल इन्क्लूड द कॉस्ट ऑफ इफिशियन्सी prevailing in the selling division. In order to promote responsibility in the selling division to identity and isolate the cost of influences, standard cost is used as the base for fixing the transfer price. This is beneficial both to the selling and buying division because the selling division is forced to control inefficiencies and the buying division is assured that it is not being overcharged. काय म्हटलं, दिस मेथड मेन्शन अबाउट डू नॉट इनकरेज द सेलिंग डिव्हिजन टू कंट्रोल कॉस्ट. आता याच्यामध्ये जे सेलिंग डिव्हिजन टू कंट्रोल कॉस्ट, ह्याच्यामध्ये सेलिंग डिव्हिजनला इन्करेज केलं जात नाही. कशासाठी? तर कॉस्ट कंट्रोल करण्यासाठी, म्हणून त्याला स्टँडर्ड कॉस्ट असं याला म्हटलं गेलंय. देन नेक्स्ट पार्ट जो आहे तो आहे अपॉर्च्युनिटी कॉस्ट. अपॉर्च्युनिटी कॉस्टमध्ये काय म्हटलं गेलं, दिस मेथड आयडेंटिफाय द मिनिमम प्राइस दॅट द सेलिंग डिपार्टमेंट इज रेडी टू एक्सेप्ट and the maximum price that the buying division is willing to pay. The prices to determine present the opportunity cost of transferring the goods internally. This method is where the market is imperfect, that is, the selling division and buying division are unable to sell and buy the entire quantity in perfectly competitive market. Opportunity cost मध्ये काय म्हटलंय, तर दिस मेथड आयडेंटिफाईज द मिनिमम प्राइस. ही मेथड काय आयडेंटिफाय करते, तर कमीत कमी प्राइस दॅट द सेलिंग डिपार्टमेंट इज रेडी टू एक्सेप्ट, त्याच्यामध्ये सेलिंग अँड द मॅक्झिमम प्राइस दॅट द बाईंग डिव्हिजन इज विलिंग टू पे. त्याच्यानंतर काय म्हटलं की सेलिंग डिपार्टमेंट जे आहे ते काय करतात, रेडी टू एक्सेप्ट द मॅक्झिमम प्राइस. ते जास्तीत जास्त प्राइस एक्सेप्ट करायला तयार होतात, प्राइस दॅट द बाईंग डिव्हिजन इज विलिंग टू पे. कारण आणि जे विकत घेणार आहेत त्यांच्या ते सुद्धा ते पेड करायला तयार होतात. दिस प्राइस टू डिटरमाइन रिप्रेझेंट द ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट ऑफ ट्रान्सफरिंग द गुड्स मटेरियल्स.
आता दिस प्राइस डिटरमाइन रिप्रेझेंट द ही प्राइस काय डिटरमाइन करते, काय रिप्रेझेंट करते, द अपॉर्च्युनिटी कॉस्ट ऑफ ट्रान्सफर इन द गुड्स इंटरनली. सो इंटरनली गुड्स ट्रान्सफर करण्याची जी अपॉर्च्युनिटी जी आहे ती जी प्राइस आहे ती रिप्रेझेंट करते, म्हणून याला अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हटलं गेलं. देन ड्युअल रेट मेथड किंवा टू सेट प्राइसेस. ड्युअल रेट मेथड किंवा टू सेट प्राइसेसमध्ये काय म्हटलं, द ड्युअल प्राइसिंग स्ट्रॅटेजी वॉज इंट्रोड्यूस टू ओव्हरकम द प्रॉब्लेम्स कॉज बाय मार्जिनल कॉस्ट such as low moral in the selling division and lack of motivation by the buying division to maximize the organizational profit. Under the dual pricing, the selling division is credited with the price based on the total cost plus markup, and the buying division is debited with marginal cost. काय म्हटलं गेलं, ड्युअल प्राइसिंग म्हणजे कोणता प्राइसिंग आहे, फर्स्ट वन द सेलिंग डिव्हिजन क्रेडिटेड विथ द प्राइस बेस ऑन द टोटल कॉस्ट प्लस मार्कअप, आणि सेकंड काय म्हटलं, बाइंग डिव्हिजन इज डेबिटेड विथ मार्जिनल कॉस्ट. आता याचं एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर, फॉर 1000 युनिट्स ऑफ द इंटरमिजिएट प्रोडक्ट डिव्हिजन एक्स, द बाइंग डिव्हिजन मे बी चार्ज विथ द स्टँडर्ड व्हेरिएबल कॉस्ट रुपीज 1,50,000. These are the standard variable cost incurred by division X in producing that level of output. Division X, however, will record the revenue figure of rupees 1,50,000 plus say a markup of 20%. This markup results in a total revenue figure of rupees 1,50,000 plus 30,000. Total किती झालं 1,80,000. You will see that this with the method of using two transfer prices, the charges to the buying division is always lower than the revenue recorded by the selling division. काय म्हटलंय, 1,000 युनिट्स, आता 1,000 युनिट्स आहेत डिव्हिजन एक्सचे. द बाइंग डिव्हिजन मे बी चार्ज विथ द स्टँडर्ड व्हेरिएबल कॉस्ट ऑफ रुपीज. बाइंग डिव्हिजनने त्याची कॉस्ट काय लावली 1,50,000. देज आर द स्टँडर्ड व्हेरिएबल कॉस्ट इन्कर्ड बाय द डिव्हिजन एक्स इन प्रोड्युसिंग दॅट द लेवल ऑफ आउटपुट. मग त्यानुसार एक्स डिव्हिजनचे काय केलं, आउटपुट त्यानुसार दिलं. डिव्हिजन एक्स हॉवेवर विल रेकॉर्ड रिव्हेन्यू फिगर ऑफ 1,50,000. त्याची रिव्हेन्यू फिगर काय ती 1,50,000 प्लस सेम मार्कअप ऑफ 20%, प्लस त्याच्यावरती मार्कअप लावला 20%, म्हणजे टोटल कॉस्ट किती झाली 20%. द मार्कअप रिझल्ट इज अ टोटल रिव्हेन्यू फिगर ऑफ 1,50,000 प्लस 20% म्हणजे 30,000. टोटल किती झाले 1,80,000. We will see that with this method of using two transfer prices, या याच्यामध्ये दोन ट्रान्सफर प्राइसेस तुम्ही पाहिला, the charge to be buying division is always lower than the revenue recorded by the selling division. सो जे काही सेलिंग डिव्हिजनला रेकॉर्ड असेल की त्याच्यापेक्षा बाईंग डिव्हिजनला ती लोअर कॉस्ट पडली, कारण त्यांनी 1,50,000 कॉस्ट लावली, सेलिंगला त्याच्यावरती परत मार्कअप लागला, मग सेलिंगला ती जास्त झाली. आता टू स्टेप प्राइसिंग मध्ये बघा काय म्हटलंय, दिस मेथड इन्शुअर दॅट बाईंग डिव्हिजन विल बी ॲडव्हान्स कमिट इट्स ऑफ टेक फ्रॉम सेलिंग डिव्हिजन. जो कोणी विकत घेणारा आहे, विकत घेणारे जो डिव्हिजन आहे त्याने विकणाऱ्या डिव्हिजनला ॲडव्हान्समध्ये सांगितलेलं आहे की आम्ही ते घेणार आहोत, सो दॅट सेलिंग डिव्हिजन कॅन प्लस प्लॅन इट्स प्रोडक्शन अकॉर्डिंगली. मग त्याच्यानुसार मग सेलिंग डिव्हिजन काय करेल की त्याचा प्लॅन करेल की किती जशी डिमांड किती आहे त्यानुसार प्रोडक्शनला सुरुवात करेल. Secondly, it ensures that selling division recover its entire actual variable cost for the transfer transaction, and lastly, based on the agreed upon amount per period. This additional sum is being charged represent recovery of fixed cost and earning of profit. Depending upon company's constants and directives, the agreed upon some could go up to a level where selling division recovers its entire fixed cost and earn profit which otherwise it would have earned by way of open market sale. Usually in most cases it won't touch this level in practice. If buying division buys less than assured value, it will be paying the actual variable cost and agreed upon fixed amount for the corresponding period. Through it looks like personalized buying division, but it is must in order to perfect selling division interest. Conversely, increase in buying division increases its demand than agree upon value.
it will be get benefit of paying some constant amount for that period, provided the selling division in a position to handle additional order. आता याच्यामध्ये काय असतं की मी म्हटल्याप्रमाणे बाईंग डिव्हिजनने ऑलरेडी कमिट केलेलं आहे सेलिंग डिव्हिजनला की जे काही तुम्ही म्हणजे आम्ही कंटिन्युअसली तुमच्याकडून प्रोडक्ट विकत घेत राहणार आहे. मग या कमिटमेंटमुळे सेलिंग डिव्हिजन काय करते तर कंटिन्युअसली प्रोडक्शन चालू ठेवते. मग आता या प्रोडक्शनमध्ये सपोज कुठेतरी जाऊन मटेरियलला एक्स्ट्रा चार्ज पडला किंवा मग त्यानुसार मग त्यांना जर अचानकपणे प्राइसेस वाढल्या कुठेतरी रॉ मटेरियलच्या किंवा प्राइसेस वाढवण्याची वेळ आली, मग प्राइसेस वाढल्या होते त्यांचं प्रॉफिटचं मार्जिन सुद्धा मग त्याच्यावरती वेगळा लागणार. मग अचानकपणे ती प्राइस वाढू शकते किंवा कमी सुद्धा होऊ शकते, पण सर्रास कमी होत नाही, ती वाढतच जाते. आणि मग जे काही कमिटमेंट झाले किंवा जे काही ॲग्रीमेंट झाले त्यानुसार बाईंग डिव्हिजनला ते विकत घेणं भाग पडतं. देन प्रोरेटिंग द ओव्हरऑल कॉन्ट्रीब्युशन. आता रेटिंग कसं केलं जातं ओव्हरऑल कॉन्ट्रीब्युशनला? The earlier method showed that transfer price effectively allocate organizational profit between the buying and selling division. Assume that the following data is available for two divisions. आता दोन डिव्हिजनचा डाटा दिलेला आहे. डिव्हिजन एक्स सेलिंग डिव्हिजन, डिव्हिजन वाय बाईंग डिव्हिजन, असे दोन डिव्हिजन दिलेले आहेत. रेव्हेन्यू फ्रॉम द सेल ऑफ फायनल प्रोडक्ट 3 लाख दिलेला आहे. किती आहे रेव्हेन्यू फायनल प्रोडक्टचं किती दिलेलं आहे? सेल ऑफ फायनल 3 लाख. स्टँडर्ड व्हेरिएबल कॉस्ट डिव्हिजन एक्स म्हणजे सेलिंग डिव्हिजनची कॉस्ट किती आहे? 1,50,000 आणि डिव्हिजन वाय बाईंग डिव्हिजनची कॉस्ट किती आहे? 1 लाख. सो कॉन्ट्रीब्युशन टू ऑर्गनाइज प्रॉफिट किती प्रॉफिट झालं? 50,000. Further assume that these costs were incurred for an activity level of rupees 1,000 unit of the intermediate product. This means that standard variable cost at which the transfer should be paid price is 1,50,000 divided by 1,000. In addition, division X is to be credited with certain proportion of organizational profit of rupees 50,000. The exact proportion would be negotiated between the two divisional managers. One method might be apportionate rupees 50,000 according to the proportion of standard variables cost incurred by the two departments. Applying this rule, the proportion would be division X, division Y, 60%, 40%. That is 1,50,000 divided by 2,50,000 is equal to 60%, and 1 lakh divided by 2,50,000 is equal to 40%. This would result in division X being credited with rupees 30,000 and division Y being credited with rupees 20,000. Then negotiated prices. Transfer price could also be the strong through a process of negotiation between the selling and buying division. This method reflects the true spirit of autonomy as both the divisional managers mutually decide the price without any interference from the head office. Under this method, the division manager will have freedom to negotiate a bargain competitive prices and is having freedom to go outside of an internal price is not acceptable to him. When the price are lower in the market, the purchaser unit may be tempted to purchase from outside and the seller unit may be tempted to sell outside. If selling price is more in the open market, and it may affect the overall profitability of the new organization. Under this method, both the divisions will negotiate for determination of transfer prices so that there will not be any undue advantage over the other division, and in addition to that, the overall profitability will be kept in mind. आता निगोशिएटेड मेथड प्राइस मध्ये काय आहे तर ज्या वेळेला मार्केटमध्ये काय म्हटलं, ज्या वेळेला मार्केटमध्ये मार्केट प्राइस ज्या वेळेला कमी होईल त्यावेळेस दोन्ही डिव्हिजन परचेस डिव्हिजन आणि सेलर डिव्हिजन दोन्हीही आउटसाइड मार्केटमधून सुद्धा
जसं परचेस डिव्हिजन आउटसाइड मार्केटमधून विकत घेऊ शकतो, तर सेलिंग डिव्हिजन आउटसाइड मार्केटला विकू शकतो. कधी ज्यावेळेला प्राइस लोअर होतं, पण जर मार्केट प्राइस बाहेरच्या हाय असेल तर त्यावेळेस मात्र त्यांना इंटरनली निगोशिएट करून इंटरनली प्राइस जी काय आहे ते ट्रान्सफर करावी लागते. Then minimum transfer price is calculated as follows. Minimum transfer price कशी calculate केली जाते? तर condition 1, when this is not ideal capacity, when there is a competitive market. Minimum transfer price कशी calculate केली जाते? Is equal to variable cost per unit when there is no ideal is equal to variable cost per unit plus contribution loss per unit. त्याच्यानंतर where there is a ideal capacity or equal to or less than internal demand, then फॉर्म्युला काय त्यावेळेस, तर व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट मायनस व्हेरिएबल सेलिंग कॉस्ट पर युनिट प्लस युनिट ट्रान्सफर टू बाईंग डिसिजन डिवायडेड बाय युनिट रिक्वायर्ड बाय बाईंग डिव्हिजन इनटू कॉन्ट्रीब्युशन पर युनिट. आणि थर्ड वन काय म्हटलंय, where there is an ideal capacity but it is more than internal demand or when no market exists for intermediate product is equal to variable cost per unit minus variable selling cost per unit. त्याच्यानंतर maximum transfer price for it is a price above which buying division will not accept the internal transfer is equal to price of outside supply per unit minus additional cost to be incurred by buying division to make the intermediate product usable. त्याच्यानंतर जे आहे जनरल रूल्स टू फॉलो व्हाईल एस्टॅब्लिशिंग ट्रान्सफर प्राइस आणि ट्रान्सफर प्राइसिंग इन एमएनसीज हे आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूयात. आता सध्या आपण इथे हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन, सॉरी गुड आफ्टरनून एव्हरीवन. आता आपण आपला जो थर्ड युनिट सेकंड युनिट मधला जो फोर्थ चॅप्टर आहे मार्जिनल कॉस्टिंग, तो आपण स्टार्ट करतोय. मार्जिनल कॉस्टिंग चा मिनिंग काय दिलं, मिनिंग ऑब्झर्वेशन कॉस्टिंग म्हणजे काय. ऑब्झर्वेशन कॉस्टिंग इज अ प्रिन्सिपल whereby fixed as well as variable costs are allocated to cost units and total overheads are absorbed according to activity level. Absorption costing म्हणजे काय म्हटलंय, फिक्स ॲज वेल एज व्हेरिएबल कॉस्ट आर अलोकेट टू कॉस्ट युनिट्स. ह्याच्यामध्ये फिक्स आणि व्हेरिएबल दोन्ही कॉस्ट काय केले जातात, तर अलोकेट केले जातात. टोटल ओव्हरहेड्स आर ॲब्झॉर्ब अकॉर्डिंगली, प्लस त्याच्यामध्ये टोटल ओव्हरहेड सुद्धा तुमचे ॲब्झॉर्ब केले जातात. सो यालाच म्हटलं जातं ॲब्झॉर्प्शन कॉस्टिंग. इट इज द प्रॅक्टिस ऑफ चार्जिंग ऑल कॉस्ट both fixed and variable to operation of product or process. Observation costing is a simple method of ascertaining the cost of product or services. It is the oldest and widely used system of cost accounting. ही सगळ्यात जुनी आणि खूप जास्त प्रमाणात यूज केली जाणारी अकाउंटिंग सिस्टम आहे, कॉस्ट अकाउंटिंग सिस्टम. इट इज नोन ॲज कॉस्ट प्लस कॉस्टिंग. यालाच कॉस्ट प्लस कॉस्टिंग सुद्धा म्हटलं जातं. वेअर अ फिक्स पर्सेंटेज इज ॲडेड टू टोटल कॉस्ट to cover profit. Following diagram shows absorption of overheads to product cost. त्याच्यामध्ये आता फर्स्ट डायरेक्ट कॉस्ट आणि ओव्हरहेड्स. डायरेक्ट कॉस्ट मध्ये कोणकोणत्या कॉस्ट येतात, मग डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस, आणि या सगळ्याला प्रोडक्शन कॉस्ट म्हणून म्हटलं जातं. त्याच्यानंतर ओव्हरहेड्स मध्ये कोणकोणते येतात, फॅक्टरी ओव्हरहेड्स, ऑफिस ओव्हरहेड्स आणि सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. त्याच्यात सुद्धा दोन पार्ट येतात, प्रोडक्शन डिपार्टमेंट ओव्हरहेड्स आणि सर्व्हिस डिपार्टमेंट ओव्हरहेड्स. आता सर्व्हिस डिपार्टमेंट ओव्हरहेड्स जे आहेत ते सेपरेट आहेत आणि प्रोडक्शन डिपार्टमेंट ओव्हरहेड्स पुन्हा प्रोडक्शन कॉस्ट मध्ये इन्क्लूड होतात. आता मिनिंग ऑफ मार्जिनल कॉस्टिंग. त्याच्यानंतर मार्जिनल कॉस्ट म्हणजे काय, वी हॅव स्टडीड इन द अर्लियर चॅप्टर दॅट द कॉस्ट कॅन बी क्लासिफाईड इनटू टू ग्रुप्स, फिक्स कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्ट. आपण आधीच पाहिलेलं की कॉस्ट जे आहे ती दोन ठिकाणी डिवाइड केली जाते, फिक्स कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्ट. Variable cost varies with the changes in the value of output or level of activity. Variable cost जी आहे ती आउटपुटच्या व्हॉल्यूमनुसार किंवा ऍक्टिव्हिटी लेवलनुसार चेंज होत राहते. And again this fixed cost related to time and does not
व्हेरी विथ द चेंजेस इन द लेवल ऑफ ऍक्टिव्हिटी. आणि फिक्स कॉस्ट ही टाइम वरती डिपेंड राहते आणि ती व्हेरिएबल कॉस्ट साठी चेंज होत राहत नाही. बिकॉज ऑफ इन्क्लुजन ऑफ फिक्स कॉस्ट इज डिटर्मिनेशन ऑफ टोटल कॉस्ट ऑफ अ प्रोडक्ट. द कॉस्ट पर युनिट ऑफ or prices varies from period to period according to the volume. This is the given rise to concept of marginal costing. Marginal costing is concerned with determination of product cost, which consists of direct material. आता मार्जिनल कॉस्टिंग म्हणजे काय, तर ती प्रोडक्ट कॉस्ट वरती डिपेंड असते. आणि प्रोडक्ट कॉस्ट कशावरती डिपेंड राहते, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस अँड व्हेरिएबल ओव्हरहेड्स. इट शुड बी केप्ट इन माइंड दॅट व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट आर फिक्स. आता व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट जे आहे ती काय म्हटले फिक्स आहे आणि फिक्स कॉस्ट पर युनिट आर व्हेरिएबल. आणि फिक्स कॉस्ट पर युनिट जे आहे ती व्हेरिएबल असं म्हटलंय विथ चेंजेस इन द लेवल ऑफ आउटपुट. इन युनायटेड किंगडम व्हेरिएबल कॉस्टिंग इज अ जनरली नोन ॲज मार्जिनल कॉस्टिंग. युनायटेड युके मध्ये व्हेरिएबल कॉस्टिंगलाच काय म्हटलं जातं तर मार्जिनल कॉस्टिंग म्हटलं जातं. त्याच्यानंतर मार्जिनल कॉस्टिंग इज ऑल्सो नोन ॲज डायरेक्ट कॉस्टिंग. आणि मार्जिनल कॉस्टिंगलाच काय म्हटलं जातं तर डायरेक्ट कॉस्टिंग. देन कॉन्ट्रीब्युटरी कॉस्टिंग अँड इन्क्रिमेंटल कॉस्टिंग. त्याच्यानंतर द फीचर्स ऑफ मार्जिनल कॉस्टिंग. आता मार्जिनल कॉस्टिंगचे फीचर्स काय आहेत, द एलिमेंट्स ऑफ कॉस्ट ऑफ डिफरन्शिएट बिटवीन फिक्स कॉस्ट अँड व्हेरिएबल कॉस्ट. ह्याच्यामध्ये तुम्हाला फिक्स कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्ट मध्ये डिफरन्स कळतात. देन ओनली द व्हेरिएबल और मार्जिनल कॉस्ट इज कन्सिडर्ड व्हाईल कॅल्क्युलेटिंग प्रोडक्ट कॉस्ट. त्याच्यानंतर याच्यामध्ये फक्त व्हेरिएबल किंवा मार्जिनल कॉस्ट तुम्ही प्रोडक्ट कॉस्ट कॅल्क्युलेट करताना त्याचा यूज करू शकता. देन स्टॉक ऑफ फिनिश्ड प्रोडक्ट्स और वर्क इन प्रोग्रेस आर व्हॅल्यूड ॲट व्हेरिएबल कॉस्ट. त्यानंतर जो सो हे होते फीचर्स ऑफ मार्जिनल कॉस्टिंग. त्याच्यानंतर आपला पुढचा पार्ट जो आहे तो आहे ऍडव्हान्टेजेस ऑफ मार्जिनल कॉस्टिंग. मार्जिनल कॉस्टिंगचे ऍडव्हान्टेजेस कोणकोणते आहेत. सो फर्स्ट ऍडव्हान्टेज आहे कॉन्स्टंट इन नेचर. सेकंड आहे रिलॅक्स्टिक्स. देन थर्ड सिम्प्लिफाईड ओव्हरहेड्स ट्रीटमेंट. फोर्थ वन आहे फॅसिलिटेड कंट्रोल. फिफ्थ वन आहे मिनिंगफुल रिपोर्टिंग. सिक्स्थ वन आहे रिलेटिंग प्रॉफिटेबिलिटी. सेवन्थ आहे एट टू प्रॉफिट प्लॅनिंग. आणि एट आहे ब्रेक इव्हन पॉईंट. देन लिमिटेशन्स पण तुम्हाला दिले आहेत. मार्जिनल कॉस्टिंगचे लिमिटेशन कोणते, तर अनालायसिस ऑफ ओव्हरहेड्स अनालाइज करण्यामध्ये लिमिटेशन्स येतात. ग्रेटर इम्फासिस ऑन सेल्स मध्ये सुद्धा तुम्हाला याचे लिमिटेशन्स पाहायला मिळतात. डिफिकल्टीज इन ऍप्लिकेशन, याचे ऍप्लिकेशन रन करण्यामध्ये सुद्धा तुम्हाला डिफिकल्टीज येतात. देन इम्प्रॉपर बेसिस फॉर फिक्सेशन ऑफ सेलिंग प्राइस. त्यानंतर सेलिंग प्राइस फिक्स करण्यासाठी सुद्धा तुम्हाला इथे मार्जिनल कॉस्टिंग मध्ये प्रॉब्लेम्स होतात. देन लेस इफेक्टिव्ह इन कॅपिटल इंटेन्सिव्ह इंडस्ट्री. त्याच्यात मार्जिनल कॉस्टिंग मध्ये जी इफेक्टिव्हिटी आहे ती कमी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. देन आता लॅक ऑफ स्टँडर्ड्स ऑफ कंट्रोल, द एलिमिनेशन ऑफ फिक्स कॉस्ट, इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन, युजफुल ओनली फॉर शॉर्ट टर्म असेसमेंट. हे सगळे काय आहेत ते लिमिटेशन्स आहेत मार्जिनल कॉस्टिंगचे. त्याच्यात कन्सेप्ट ऑफ प्रॉफिट. आता प्रॉफिट कसं कॅल्क्युलेट केलं जातं, तर प्रॉफिट इज इक्वल टू कॉन्ट्रीब्युशन मायनस फिक्स कॉस्ट. त्याच्यानंतर मग कॉन्ट्रीब्युशन कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं, कॉन्ट्रीब्युशन is the excess of selling price over valuable cost. It is known as a contribution because it is a contribution towards recovering of the fixed cost and the profit. By equation, the concept of contribution can be stated as follows: C is equal to S minus V. म्हणजे contribution is equal to S minus V, selling price minus variable cost. त्याच्यानंतर contribution is equal to fixed cost plus profit. त्याच्यानंतर कॉन्ट्रीब्युशन इज इक्वल टू फिक्स कॉस्ट मायनस लॉस. त्याच्यानंतर कॉन्ट्रीब्युशन इज इक्वल टू कॉन्ट्रीब्युशन, एस इज इक्वल टू सेल्स आणि व्ही इज इक्वल टू व्हेरिएबल कॉस्ट. सो त्याच्यानंतर आपण एक इलस्ट्रेशन पाहूया. इथे दिलेलं आहे सेल्स दिलेलं आहे, व्हेरिएबल कॉस्ट दिलेली, फिक्स कॉस्ट दिली आणि काय म्हटले कॉन्ट्रीब्युशन कॅल्क्युलेट करायला. आता कॉन्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला आपण काय यूज केला की सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट. सो सेल्स किती दिलेले आहे 12,000, व्हेरिएबल कॉस्ट दिलेले 7,000. सो कॉन्ट्रीब्युशन किती आलं 5,000. आणि प्रॉफिट कॅल्क्युलेशन, प्रॉफिटचं फॉर्म्युला तुम्हाला काय आपल्याला काय दिलेलं आहे, सो सी इज इक्वल टू ए प्लस पी किंवा सी इज इक्वल टू ए प्लस पी. म्हणजे मग प्रॉफिट इज इक्वल टू काय होईल
C minus P. Sorry, profit is equal to P. So C minus F. So P is equal to C minus F. So C म्हणजे कॉन्ट्रीब्युशन. कॉन्ट्रीब्युशन किती आहे तुमचं 5000. कॉन्ट्रीब्युशन किती आलं 5000. आणि एफ एफ म्हणजे फिक्स कॉस्ट. फिक्स कॉस्ट तुमची किती दिलेली आहे 4000. सो फिक्स कॉस्ट 4000. सो प्रॉफिट किती आलं 1000. त्या अशा पद्धतीने आपण इलस्ट्रेशन फर्स्ट सॉल्व्ह केलं. त्यानंतर ऍब्झॉर्प्शन वर्सेस मार्जिनल कॉस्ट. ऍब्झॉर्प्शन आणि मार्जिनल कॉस्ट मध्ये डिफरन्स तुम्हाला दिलेला आहे. ऍब्झॉर्प्शन मध्ये काय म्हटलेलं आहे ऑल कॉस्ट मायनस ऑल कॉस्ट फिक्स कॉस्ट अँड व्हेरिएबल आर चार्ज ऑफ द प्रोडक्ट. फिक्स कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्ट जे आहे ती कशात चार्ज केली जाते सगळ्या चार्ज टू द प्रोडक्ट मध्ये चार्ज केले जाते. आणि मार्जिनल कॉस्ट ओनली व्हेरिएबल कॉस्ट आर चार्ज टू द प्रोडक्ट. फिक्स कॉस्ट आर रिकॉर्ड फ्रॉम द कॉन्ट्रीब्युशन. इथे फक्त व्हेरिएबल कॉस्ट जी आहे ती प्रोडक्ट वरती चार्ज केली जाते आणि फिक्स कॉस्ट जी आहे ती कॉन्ट्रीब्युशन मधून रेकॉर्ड केली जाते. देन प्रॉफिट ऍब्झॉर्प्शन मध्ये काय आहे प्रॉफिट इज इक्वल टू सेल्स लेस कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. त्याच्यानंतर मार्जिनल कॉस्ट मध्ये काय म्हटलंय प्रॉफिट इज इक्वल टू कॉन्ट्रीब्युशन लेस फिक्स कॉस्ट. सो ऍब्झॉर्प्शन मध्ये प्रॉफिट इज इक्वल टू सेल्स लेस कॉस्ट की ज्याच्यामध्ये सेल्स मायनस करून जी काही कॉस्ट येईल ते. आणि मार्जिनल कॉस्ट मध्ये मार्जिनल प्रॉफिट इज इक्वल टू कॉन्ट्रीब्युशन लेस फिक्स कॉस्ट. सो याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन नसलेली जी फिक्स कॉस्ट असेल त्याच्यावरती त्याचे इक्वल टू प्रॉफिट असतं. देन थर्ड वन इट इज डज नॉट डिस्क्लोज कॉस्ट व्हॉल्यूम प्रॉफिट रिलेशनशिप. याच्यामध्ये कॉस्ट व्हॉल्यूम प्रॉफिट रिलेशनशिप दाखवलं जात नाही. त्याच्यानंतर मार्जिनल कॉस्ट मध्ये कॉस्ट व्हॉल्यूम प्रॉफिट रिलेशनशिप जे इंटिग्रल then it reveal more profit as fixed cost including closing stock. आणि मार्जिनल कॉस्टिंग मध्ये काय म्हटलंय इट रिव्हिल्स लेस प्रॉफिट ॲज फिक्स कॉस्ट इज एलिमिटेड फ्रॉम क्लोजिंग स्टॉक. सो अशा पद्धतीने इथे ऍब्झॉर्प्शन आणि मार्जिनल कॉस्टिंग मधला डिफरन्स आपल्याला दिलेला आहे. त्याच्यानंतर इन्कम स्टेटमेंट अंडर ऍब्झॉर्प्शन कॉस्टिंग त्याचा फॉर्मॅट आपल्याला इथे दिलेला आहे बघा. सेल्स दिलेला आहे, कॉस्ट ऑफ गुड्स प्रोड्यूस दिलेला आहे, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट फॅक्टरी एक्सपेन्सेस. त्यानंतर फॅक्टरी ओव्हरहेड्स मध्ये काय काय येतं व्हेरिएबल आणि फिक्स कॉस्ट ऍक्च्युअल ऑर बेस ऑन प्री डिटर्माइंड रेट. त्याच्यात ऍड व्हॅल्यू ऑफ ऑपरेटिंग स्टॉक ऍट फुल कॉस्ट लेस व्हॅल्यू ऑफ क्लोजिंग स्टॉक ऍट फुल कॉस्ट लेस प्रोडक्शन कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. देन ग्रॉस प्रॉफिट unadjusted, add over absorption or less under absorption of factory overheads. Then gross profit adjusted less administration, selling and distribution overheads. Then fixed, variable and net profit. हा तुम्हाला दिलेला फॉर्मॅट आहे. त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऍब्झॉर्प्शन कॉस्टिंग त्याचा एक फॉर्मॅट दिलेला आहे. त्याच्यामध्ये ऑपरेटिंग कॉस्ट आहे ॲट फुल कॉस्ट, डायरेक्ट मटेरियल आहे, डायरेक्ट लेबर आहे, डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, फॅक्टरी ओव्हरहेड्स मध्ये फिक्स आणि व्हेरिएबल आहेत. त्यानंतर ग्रॉस प्रॉफिट आहे, अंडर ॲब्झॉर्ब फॅक्टरी ओव्हरहेड्स आहेत, देन ऍडजस्टेड ग्रॉस प्रॉफिट आहे. त्याच्यानंतर क्रेडिट साईडला सेल्स आहे, क्लोजिंग स्टॉक आहे, ग्रॉस प्रॉफिट ऍडजस्टेड ओव्हर ॲब्झॉर्ब फॅक्टरी ओव्हरहेड्स. आता याचं एक इलस्ट्रेशन तुम्हाला इथे दिलेलं आहे बघा. From the following information, prepare an income statement under marginal costing and absorption costing. डायरेक्ट मटेरियल दिलेलं आहे, डायरेक्ट वेजेस दिलेले आहेत, एक्स वाय झेड प्रोडक्ट 3 प्रोडक्ट दिलेले आहेत. सो आता आधी आपण त्याचा इन्कम स्टेटमेंट जे आहे ते बनवूयात. इन्कम स्टेटमेंट मध्ये फर्स्ट पर्टिक्युलर येतं सेल्स. सेल्स आपल्याला बघा एक्स वाय झेडचे सेल्स दिलेले आहेत. एक्सचे दिलेले 32,000, वायचे दिलेले आहेत 61,000 आणि झेडचे दिलेले आहेत 16,000. टोटल किती आहेत एक्स वाय झेडचे 1,09,000 सेल्स आहेत. देन व्हेरिएबल कॉस्ट. आता व्हेरिएबल कॉस्ट मध्ये तुम्हाला काय काय दिलेलं आहे तर डायरेक्ट मटेरियल आणि डायरेक्ट वेजेस. व्हेरिएबल कॉस्ट मध्ये डायरेक्ट मटेरियल दिलेले, डायरेक्ट वेजेस डायरेक्ट मटेरियल आहे 7,500 एक्सचे, वायचे 30,000, झेडचे 3,000, टोटल 40,500 आणि डायरेक्ट वेजेस किती दिलेले एक्सचे 9,000, वायचे 9,000 आणि झेडचे 1,500. सो टोटल तुम्हाला किती दिलेले डायरेक्ट वेजेस तर 19,500. त्याच्यानंतर येते व्हेरिएबल कॉस्ट व्हेरिएबल ओव्हरहेड्स.
व्हेरिएबल ओव्हरहेड्स मध्ये कोणते येतात तर फिक्स आणि फॅक्टरी आणि सेलिंग ओव्हरहेड्स. फॅक्टरी ओव्हरहेड्स मग टोटल किती येतात 3600 थ्री 3000 फॅक्टरी मध्ये हा मार्जिन कॉस्टिंग मध्ये असल्यामुळे इथं फक्त आपण काय करतो तर व्हेरिएबलचे ओव्हरहेड्स घेणार आहोत फिक्सचे नाही. सो 3900 9000 आणि 4500. सेलिंग ओव्हरहेड्स किती असणार आहेत 2100 6000 आणि 3000. सो टोटल 11100. ओके देन कॉन्ट्रीब्युशन ए मायनस बी म्हणजे सेल्स मायनस टोटल व्हेरिएबल कॉस्ट. सो सेल्स किती आहे आपला 32000 मायनस टोटल व्हेरिएबल कॉस्ट किती आहे 22,500. सो 32,000 मायनस 22,500 9,500. त्याच्यानंतर वाय आहे 61,000 सेल्स आहेत मायनस कॉन्ट्रीब्युशन कॉन्ट्रीब्युशन 54,000 7,000 तुम्हाला काय मिळतं कॉन्ट्रीब्युशन मिळतं. देन 60,000 सेल्स आहे मायनस 12,000 टोटल व्हेरिएबल कॉस्ट सो 4,000. सो टोटल जे तुमचं कॉन्ट्रीब्युशन आहे ते राहणार आहे 20,500. त्याच्यातून पुन्हा फिक्स कॉस्ट मायनस करायचे. फिक्स कॉस्ट आपल्याला किती दिलेली आहे सो फिक्स मायनस टोटल ऑफ फॅक्टरी फिक्स फॅक्टरी अँड सेलिंग ओव्हरहेड्स प्रॉफिट. आता याच्यामध्ये काय म्हटलं फिक्स कॉस्ट मध्ये टोटल ऑफ फिक्स फॅक्टरी. आता फॅक्टरी कॉस्ट किती आहे बघा फिक्स 3000 आणि 1500 1500 म्हणजे हे किती झाले 3000 प्लस 3000 6000 झाले. आणि त्याच्यानंतर हे 1500 म्हणजे किती झाले तुमचे सेलिंगचे फिक्स 6000 प्लस 7500 7500 प्लस 600 8100 आणि प्लस 900 म्हणजे 9000 तुमचे टोटल फॅक्टरी कॉस्ट झालेलेच फॅक्टरी कॉस्ट. मग ह्या 20,500 मायनस 9000 11,500 काय झालं तुमचं टोटल प्रॉफिट झालं. आता इन्कम स्टेटमेंट ऍब्झॉर्प्शन कॉस्टिंग. डायरेक्ट मटेरियल किती आहे तुमचं दिलेलं 7,500 30,000 3,000. डायरेक्ट वेजेस आहेत 9,000 9,000 आणि 1,500. प्राइम कॉस्ट किती आली 16,500 39,000 4,000 आणि इथे टोटल 60,000 आली. फॅक्टरी ओव्हरहेड्स फिक्स व्हेरिएबल दिलेले आहेत वेगवेगळे फिक्स घेतले व्हेरिएबल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन तुमचं काढलं. सेलिंग ओव्हरहेड्स दिलेले आहेत फिक्स आणि व्हेरिएबल कॉस्ट दिलेले आहेत पूर्ण टोटल कॉस्ट काढलं. त्याच्यात आपलं प्रॉफिट मिळालं. प्रॉफिट किती मिळालं टोटल 5,000 4,600 1,900 11,500. सो टोटल कॉस्ट मायनस प्रॉफिट ते करून आपल्याला काय मिळालं सेल्स मिळालं. सो इथे आपण कमेंट काय देऊ शकतो मग याला इट शुड बी नोटेड फ्रॉम द अबाव दॅट टोटल प्रॉफिट अंडर द मार्जिनल कॉस्ट अँड ॲब्झॉर्प्शन कॉस्टिंग इज द same, that is rupees 11,500. This is because there are no opening and closing stock of finished goods of work in progress. ओके सो अशा पद्धतीने पुढचे जे पण प्रॉब्लेम्स तुम्हाला दिलेले आहेत ते तुम्ही ट्राय करा. कुठे जिथे प्रॉब्लेम येईल तिथे मला विचारा. इलस्ट्रेशन पुढे दिलेलं आहे त्याच्यात ते सॉल्व्ह करा. ओके तर आपण इथे थांबूयात.